अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आम्ही दत्तभक्त खंबाची पाटील. तर आपल्याकडे एक भक्त हवनला आलते. तर त्यांचा प्रश्न होता, त्यांचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. हवन झाल्यानंतर आपल्याकडे त्यांचं चांगल्या प्रमाणामध्ये निवारण झालं. त्यांना खूप अनुभव पण आले. आता त्यांची सध्याला 3 हवन पूर्ण झालेले आहेत. आणि त्यांचा अनुभव की त्यांचे प्रश्न काय होते, त्या प्रश्नाचं खूप सांगावंसं वाटलं. त्यांचा प्रश्न असा होता की दादा, आम्ही साधारण ते शिक्षक आहेत. तर दोघं पण नवरा बायको शिक्षक आहेत. तर त्यांचा प्रश्न होता की दादा, आम्ही 10 वर्ष अशा व्यक्तीला गुरु मानतो. तर आम्ही हवन करतो आणि हवन केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही हा मंत्र म्हणतो, त्यांचा आम्ही वेगळा मंत्र म्हणतो. तर आता आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? त्यांचा मंत्र म्हटला पाहिजे की आपल्या धाम जिथं आपलं निवारण चालू आहे तिथला मंत्र म्हटला पाहिजे? आम्ही त्यांना म्हटले की ताई दादा, अगदी तुमचं योग्य आहे. तुम्ही जे गुरु आजपर्यंत मानलंय किंवा गुरु त्यांना मानता, तुम्ही त्यांचा मंत्र म्हणता, हे सांगण्याचा उद्देश की आज जगामध्ये खूप लोकांचे गुरु आहेतच आहेत, नाही असं नाही, काही लोकांचे नाहीत. तर मला काय म्हणायचं आहे, जे गुरु तुमचे आहेत ते खूप चांगली गोष्ट आहे. गुरुमार्ग हा पाहिजेच. तर ते गुरु तुमच्या संपर्कात पाहिजेत. तुमच्या प्रत्येक हाकेला ते उभं राहिले पाहिजेत. दुसरी गोष्ट, ते म्हणतात की आम्ही 10 वर्ष गुरु करून घेतला आहे किंवा गुरु मानतो. त्यांना मी विचारलं की तुम्ही कधी गुरूंना भेटला का? तर नाही, मी लांबूनच बघितला आम्ही. मग मंत्र जे सर्वांना देतात तो मंत्र आम्ही त्यांचा जप करतो. मग ह्या 10 वर्षात म्हटलं, ताई दादा तुम्ही 10 वर्षामध्ये तुम्हाला जो त्रास आजपर्यंत झाला आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्या गुरुनी पर्याय दिला का? किंवा तुमचं रक्षण त्या गुरुनी केलं का? तर नाही दादा, कारण आमच्याने त्यांच्याशी संपर्कच नाही, किंवा बोलणं नाही, किंवा फोन नाही, काही नाही. मग म्हटलं, तुम्ही गुरु करून घेतलाय, तुमची सुरक्षा करणार कोण, कसं? हा ठीक आहे, तुम्ही गुरु मानलाय, तर तुमच्या मागं जे तत्व गुरुचं लागतं ते पण दिसत नाही, म्हणजे दिसत नव्हतं त्यांचं तत्व बघितल्यानंतर. मग तुमची सुरक्षा करणार कोण? तर दादा म्हटले, ती की गुरु मानतो आम्ही. ठीक आहे म्हटलं. दत्तगुरूंचे सांगायचं झालं तर गुरु हे 24, एक साधारण उदाहरण दिलं, 24 गुरु. तर ह्या पृथ्वी तलावर ज्या वस्तू आहेत त्या वस्तूपासून त्यांनी घेतलं, त्या गुरुकडून त्यांनी घेतलं, मग त्यांनी ज्ञान घेतलं. तसं तुम्ही काय ज्ञान घेतलं? तर नाही, फक्त आम्ही नाम जप करतो त्यांच्या मंत्राचा. अगदी बरोबर आहे म्हटलं. तर तुम्ही असं शोधलं पाहिजे की तुम्हाला आयुष्यामध्ये गरज काय आहे. तर सध्याला तुमची ही गरज आहे. म्हणजे अशा प्रकारचा तुम्ही गुरु शोधला पाहिजे की तुमच्या समस्याचं निवारण विथ तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिले पाहिजे. संकटाकाळी तुमच्या मागे किंवा तुमची सुरक्षा केली पाहिजे. तर गुरु आहेत अमेरिकेत, तुम्ही आहे भारतात, किंवा तुम्ही आहे तुमच्या गावात, ते आहेत त्यांच्या ठिकाणी. आणि गुरुला हाक मारल्यानंतर त्यांचं तत्व तरी तुमच्यासोबत उभं राहिलं पाहिजे, किंवा तुम्हाला मार्गदर्शन त्याचं दिलं पाहिजे. तुम्ही गुरु कितीही का, काही प्रॉब्लेम नाही, खरं तुमच्या मागं ते तत्व उभारलं पाहिजे. आपण किती भावनेनं. आणि आजपर्यंत आहे तुम्ही 10 वर्षामध्ये तुम्ही एक साधारण विचार करा की तुमचं गुरुतत्वानं किती मदत केली, किंवा त्या गुरुनं तुमची किती मदत केली. एक ही जरी मदत केली असेल ते तत्वानं किंवा त्या गुरुनं,
तर त्या गुरुला मानलंच पाहिजे. ते गुरु तुमची सुरक्षा करतातच याचा अर्थ होतो. तर केलं का? नाही दादा, की आमच्या गुरुशी संपर्कच नाही, मग तुमचं निवारण होणार कसं? कारण मानवी रूपामध्ये जे गुरु आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन दिलं पाहिजे. अन्य काही कारण वेगवेगळे गुरु वेगवेगळा मार्ग असतो, तर त्या मार्गातून नाही झालं, त्यांचं ज्ञान ते घ्यायचंच आहे. खरं ते गुरुचे संपर्क तरी पाहिजे, किंवा ते गुरु तुमच्या पाठीशी पाहिजेत. एकही जरी तुमची मदत केली असेल किंवा तुमच्या संकटाला जे उभा राहतात अंतर्मनातून, खरोखर त्या अंतर्मनाला माहीत असतं की ह्या गुरुनं माझी मदत केली. माणसाला आयुष्यभर हे दुःख सुख आहेच, तर त्या दुःखासुखामध्ये तुमचे गुरु तुमच्यासोबत पाहिजेत, किंवा तुमची मदत केली पाहिजे, अडचणी काळामध्ये मदत केली पाहिजे, किंवा मार्गदर्शन दिलं पाहिजे, प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. तर गुरुचा उपयोग आहे, नाहीतर गुरुचा उपयोग नाही. गुरु का नुसतं मानलं आणि तिला एक आपण करत राहिलं, खरं त्या गुरुकडून मार्गदर्शन पाहिजे किंवा तुमची मदत केली पाहिजे, तरच गुरु केलेला चांगला. नाही तर तुम्ही गुरु करू नका. शंकर भगवानांना गुरु माना, तुमच्या इष्टदेवतांना गुरु माना. नाही तुम्ही आयुष्य तुम्ही असंच ते तत्व आहे ते तुमचं मदत करू शकतं, तुमची परीक्षा बघून किंवा तुमची भक्ती बघून. मानवी रूपामध्ये गुरु पाहिजेत म्हणजे तुम्ही देवासोबत बोलू शकत नाही किंवा दिव्यदृष्टी नसेल, तर आपण एक मानवी गुरुला प्रश्न सांगून किंवा त्यांच्या माध्यमातून ते आपण मार्गदर्शन घेऊन त्या मार्गावर आपण जाऊ शकतो. आणि ते अनुभव त्या भक्तांना येतात अंतःकरणातून. जे गुरु मानला आणि ते गुरु त्या तुमच्या भक्तीला बघून, तुमची सेवा बघून देवाला जर प्रार्थना केली तर तुमचं जे अडचणी आहेत ते दूर झाल्याच पाहिजेत, हे आहेच. आणि भक्तांचा झाला असेल तरच त्यांना गुरु माना, नाही तर गुरु मानू नका. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. कुणाला काही शंका वाटली तर कमेंट करू शकता, किंवा आणि काय प्रश्न असतील तर विचारू शकता. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.